नमस्कार. मी सुषमा ठाकूर. माय मावशी आणि आम्ही रचनाकार समूहातर्फे सर्वांचं या वाहिनीवर मनपूर्वक स्वागत करत आहे. समूहाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. महाराष्ट्राबाहेरील काही मराठी भाषिक साहित्यिकांचा आम्ही रचनाकार हा वास्तविक आणि माय मावशी हा व्हॉट्सअपवर असलेला आभासी समूह आहे. 21व्या शतकाच्या सुरुवातीला इंदोर येथील अलकनंदाताई साने, अरुणाताई खडगोणकर, अर्चनाताई शेवडे आणि सुषमाताई अवधूत या 4 कवयित्री मैत्रिणींनी दरमहा भेटायचं ठरवलं. नंतर मग आणखी काही कवी, कवयित्री भेटले आणि मग या समूहाला एक वेगळं स्वरूप दिलं गेलं. काव्यभीशी ही नवी कल्पना अंमलात आली. एका कार्यक्रमानिमित्त हिंदीतून लिहिणारे काही मराठी भाषिक कवी या समूहात आले आणि मग एक वेगळीच दिशा समूहाला मिळाली. सर्वात प्रथम समूहाचे मराठी हिंदीला शोभेल असं नाव ठरलं आम्ही रचनाकार. आणि मग माय मावशी ही एक आगळी-वेगळी संकल्पना समोर आली. माय म्हणजे मराठी आणि मावशी म्हणजे हिंदी. जवळ-जवळ 2 वर्ष दर 2 महिन्यातून एकदा सर्व मराठी भाषिक साहित्यिक हिंदी साहित्य समिती इंदोरच्या सभागृहात मराठी आणि हिंदीत कविता सादर करत होते. या कार्यक्रमात दोन्ही भाषांचे श्रोते उपस्थित असायचे. नंतर त्यात नवीन उपक्रम जोडला, पोस्टर कविता. माय मावशी समूहाचा दरवर्षी वास्तविक मेळावा आयोजित केला जातो. मार्च 2019 मध्ये आम्ही रचनाकारची भोपाळ शाखाही सुरू झाली आणि त्यातही नियमित बैठकी होऊ लागल्या. सन 2020 मध्ये आलेल्या महामारीच्या काळात मे 2020 पासून दोन्ही शाखांच्या एकत्र पाक्षिक दृकश्राव्य बैठकी सुरू केल्या. आता हा नवा उपक्रम, नाव तेच आहे आम्ही रचनाकार, पण स्वरूप थोडं वेगळं आहे. समूहातील साहित्यकार आणि साहित्याचे चाहते यांची मुलाखत घेऊन त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी जाणून घ्यायचं. ही नवीन कल्पना सर्वांनाच आवडेल हा विश्वास आहे. सर्वांनीच या उपक्रमात सामील व्हावं, वाहिनीला लाईक व सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.